मोटरसायकल चोरी करणारे परराज्यातील सराईत आरोपी जेरबंद 6,50,000 रुपयाच्या मोटरसायकली हस्तगत। दिनांक 25/4/2024 रोजी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेकडील सहाय्यक पोलीस निरीक्षक पंकज पवार यांच्या पथकातील सहाय्यक पोलीस फौजदार अनिल ऐनापुरे, पोलीस हेड कॉन्स्टेबल सचिन धोत्रे, पोलीस शिपाई सूरज थोरात, पोलीस शिपाई विनायक सुतार यांना गोपनीय बातमीदारामार्फत माहिती मिळाली की ताणंग फाटा पुलाच्या खाली दोन इसम विना नंबर प्लेटची चोरीची मोटरसायकल विक्री करण्याकरता आले आहेत। नमूद पथकाने मिळालेल्या बातमीप्रमाणे ताणंग फाटा पूल परिसरात जाऊन निगराणी करत असताना दोन इसम विना नंबर प्लेटचे मोटरसायकल जवळ रोड कडेला थांबलेले दिसले। त्यांचा बातमीप्रमाणे संशय आल्याने सहाय्यक पोलीस निरीक्षक पंकज पवार व पथकाने सदर इसमांना पळून जाण्याची संधी न देता त्यांना ताब्यात घेऊन त्यांचे नाव विचारता त्यांनी त्याचे नाव रणजित श्रीरंग लोखंडे 25 वर्ष, राहणार अहिल्यानगर सांगली, मूळ राहणार मल्हारवाडी मंगसोळी, अथनी जिल्हा बेळगाव राज्य कर्नाटक, अशोक विश्वनाथ काशे 26 वर्ष, प्रकाशनगर अहिल्यानगर सांगली, मूळ राहणार मांजरी चिक्कोडी बेळगाव राज्य कर्नाटक असे असल्याचे सांगितले। सहाय्यक पोलीस निरीक्षक पंकज पवार यांनी त्यांच्या अंगझडतीचा उद्देश कळवून पंचांसमक्ष त्यांच्याकडे असलेल्या मोटरसायकलीच्या मालकी हक्काबाबत विचारणा केली असता रणजित लोखंडे यांनी सांगितले की त्याने व सोबत असलेला अशोक काशीद यांनी मिळून वेळोवेळी मोटरसायकली चोरी केल्या असून त्यापैकी एकच मोटरसायकल असल्याने सांगून इतर मोटरसायकली या अहिल्यानगर सांगली येथील भाड्याने राहत असलेल्या घराच्या शेजारी मोकळ्या जागेत लावले असल्याचे कबूल केले। लागलीच पंचांसोबत त्यांनी गाड्या लावलेल्या ठिकाणी जाऊन पाहणी केली असता वर नमूद वाहने तेथे मिळून आली। सदरच्या मिळालेल्या मोटरसायकलीबाबत पोलीस ठाण्याचा क्राईम अभिलेख पडताळला असता मिरज ग्रामीण, तासगाव, MIDC कुपवाड, कवटेमाकळ, सांगली शहर आणि कर्नाटक राज्यातील कागवाड व कुडची पोलीस ठाण्यास मोटरसायकली चोरीचे गुन्हे दाखल करण्याची खात्री झाली। लागलीच सदरच्या मोटरसायकली पुढील तपास कामी सहाय्यक पोलीस निरीक्षक पंकज पवार यांनी पंचांसमक्ष जप्त केल्या। रणजित श्रीरंग लोखंडे हा रेकॉर्डवरील आरोपी असून यापूर्वी त्याच्यावर चोरीचे गुन्हे दाखल आहेत। सदर आरोपी जप्त मुद्देमाल पुढील तपास कामे मिरज ग्रामीण पोलीस ठाण्याकडे वर्ग करण्यात आला असून पुढील तपास मिरज ग्रामीण पोलीस ठाणे करत आहे।